हॅलो नमस्कार सर्व ताई दादांना श्री स्वामी समर्थ। तर आज सुंदर अशा दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा आणि आरोग्याचा जावो। तर चला आज आलेलो आहे आम्ही शेताकडं आलोय तर आम्ही आलोय तुरी पेरायला। खूप पाऊस होता तर काही तुरी पेरताच आल्या नाही आणि पावसाने काही उघाड दिलेलीच नव्हती, पाऊस उघडलेलाच नव्हता। तर तुरी पेरायच्या राहून गेल्या होत्या, भात पण पेरायचा राहून गेला होता। तर परवाच्या दिवशी भात पेरलेला आहे आणि आज घेतल्या तुरी पेरायला आणि आता आलोय आम्ही शेतामध्ये आणि तुरी पेरायचे। तर बघा आमच्या इकडच्या शेतातला मस्तपैकी सीन बघा कसा आहे, निसर्ग कसा आहे तुम्हाला दाखवते। बघा कशी हिरवळ पसरलेली आहे आणि किती रान आता सुंदर दिसतंय हिरवळीने। शेतातली झाडं बिडं किती हिरवीगार दिसतात। आज थोडासा बऱ्यापैकी पाऊस आहे म्हणून आज तुरी पेरायला घेतलेले आहेत। थोडा पाऊस आज बरा वाटतोय, येतोय पाऊस थोडा थोडा, सकाळी होता पण आता बरा आहे। आता वाजलेले जवळजवळ 11, तेव्हा आता आलो आम्ही तुरी पेरायला। तर आम्ही आलोय आता तुरी पेरायला, तुरी पेरायचे आहेत। छोटावाला रुद्रा बाबूला बाबू सोबत बोल बाळा पळ माझे फिरू ना, मग ते काय दाताळायचे नाही ना, गवत फक्त गवत निसायला लागल ना। कशी टाकायची दरवर्षी तुम्हीच पेरितात ना। झाड नको ना, नको झाड जास्त, पातळच पेरा। लगेच त्याला ते आण रे, फाळताना ना, फाळताना आता गवत निसून घ्यायला लागल। नाही आऊत आलाय आता, वासरू कुठं आलाय, कुठे ते त्यांच्याशिवाय राहतच नाही का काय, मागच फिरत आहे त्यांचे। मी त्या दिवशी बघितला त्या मागच फिरत होता। माझ्या बाळाकडे द्या बरं आऊ थाकलायला, आज माझ्या बाळाला सुट्टी आहे ना, बाळही फिरताय इकडं। आ काय ते तू आज का आला इकडं, बाळा का आलाय तू, का आला तू इकडं आज, सुट्टी आहे म्हणून शाळेला। वासरू आला ना, ते त्यांच्या मागच फिरतय ते। पार्ट कमी झाला थोडासा ना, ते आट्या ढिलू आहे, फिट करायचं आहे। एक वासरू आलाय त्यांच्याच मागे फिरतय, त्यांच्याशिवाय त्याला करमत नाही म्हणून ते मागच येत आहे त्यांचे। त्या बघ त्यांच्या मागच गेला त्या तिकडं। नांगराला होता आणि असा बूड होता ना, पहिला हा बैल गेला तिथे जाऊन हाणायची टाकला ना, हा गेला इकडून उलटा फिरला तसा अंगाराच सांगितला, इकडून सांग डायरेक्ट काढा, त्यानं फोटो काढला आणि ते झाड तोडून टाकला। बाळा इकडं गवत आहे ना म्हणून तुला मी आणत नाही। बैल चांगला चालतोय का, हा आणि ते बारका कुठं गेला, बारका चरायला गेलाय। हां जाऊ दे तुझी छत्री ठेवले ना, गवतात फिरू नको।
बस तिकडंच. आता आपल्याला गवत निसायचं आहे. हां, आपल्या पोपडीतला गवत निसायचा आहे. गवत ना ह्या बाजूला फेकायचा. हो, दादाला शिकवायला आणलाय काम. पाऊसही भरपूर आलाय. भरपूरच आहे मग ती जोराचा पाऊस. हे गवत पण निसून नाही देत. एवढी पोपूड राहिले तेवढा निसून घेतला असता आता गवत. काय रे, त्या बारका बैल इथंच चरायला लागला. सरू दे, एवढा निसून घ्या. आता ते 2 जण आहेत, त्यांना सांगा लई जोराचा पाऊस आलाय. हा, इकडं खाली बाय ढगारा किती आहेत. इकडं किती ढगारा भरल्या. तर आमच्या तुरी पण पेरून झाल्यात आता, पण पाऊस जोराचा आलाय. इथं पण पेरल्या तुरी, याच्यात पेरल्या आणि तिकडं 2 पोपडी पेरून झालेल्या आहेत. इथं आता गवत मिसायचा राहिलेला आहे अजून. चिखलात आहे ना रे तुषार? चिखलात आहे? नाही ना एवढा चिखलात. थोडा वेळ पाऊस थांबला असता तर मस्त झाला असता एकदम. पावसाने पण ना नको नकोच केलाय. पेरण्या करून देत नाही. मध्ये पाणी जाईल का? हा, मी पावसात धरलाय हात इकडं. हा, वॉटरप्रूफ आहे का? आमचा पेरून झालाय पण पाऊस काही थांबत नाही. पाऊस थांबायचा नावच घेत नाही. पण आता आम्ही चाललोय घरी. एक पोपडीचा गवत निसायचा राहिलाय. आंघोळीला म्हणा पाणी लावून ठेवा. भिजलेत सगळी. गिरीशाही भिजलाय. इथं ही पोपड पेरून झाली आणि आमची गवतही निवडून झाला. निसून झाला त्याच्यातला. निसून टाकलाय. ती तिकडची एक, ती तिकडची एक समोरची ती एक पेरली आणि आता एक राहिले. जा रे, दोघांना बोलवलाय तिकडं जा. थोडा वेळ निसा आता. आम्ही चाललो आता घरी. आणि आता आम्ही आलोय घरी. घरी आलो तर भिजून आलो होतो, पण गरम गरम पाण्यात मस्तपैकी हातपाय धुतले आता आणि जेवण केलं. जेवणाला आज बेसन बनवलं होता. उडदाचा बेसन आणि भात बनवला होता. जेवून कपडे बदलवून नाती बसलोय आता इथं. आणि माझी लेक काय सांगते बघा आता. सांग काय सांगते माझी लेक, काय सांगते. तर बघा माझी लेक काय सांगत होती मला. गाऊन घाला, गाऊन पाऊस पडतोय तर गाऊन घाल मम्मी, गाऊन घाल. भिजून आले ना आता कपडे काढून ठेव आणि गाऊन घाल. पण कुठं गाऊन घालायचा, आपल्याला सवय नाही राहिली आता. पहिल्यांदा घालायची गाऊन. घातलेले आहेत ना अगोदर, पण मग आता नाही ना. आपली वय पण एवढी झाली, या वयात नाही आता आपल्याला शोभत. बरी आपली साडी एडी वाकडी फाटकी तुटकी घालायची साडी. ती सांगते गाऊन घाल मम्मी, कपडे काढून ठेव ओले झालेले कपडे. पण नको आता, आपल्याला नाही आवडत आता गाऊन वगैरे. तर चला आता आजचा व्हिडिओ इथंच संपला. आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आम्ही बनवत जाऊ.